श्रीमद भागवत महापुराणे स्कंद पहिला अध्याय 7. अश्वत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वत्थाम्याची मानहानी. शौनिकांनी विचारले, सूत महोदय, नारद निघून गेल्यानंतर सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान अशा व्यासाने नारदाचा अभिप्राय ऐकून काय केले? सूत म्हणाले, ब्रह्मनंदी सरस्वती नदीच्या पश्चिम तटावर शम्याप्राश नावाचे एक आश्रम आहे. तेथे ऋषी नेहमी यज्ञ करतात. तेथे व्यासांचा स्वतःचा आश्रम आहे. त्यांच्या चारी बाजूंना बोरीच्या झाडांचे सुंदर वन आहे. त्या आश्रमात बसून त्यांनी आचमन केले आणि आपले मन एकाग्र केले. त्यांनी भक्तियोगाच्या द्वारे आपले मन पूर्णतया एकाग्र आणि पवित्र केले आणि आदिपुरुष परमात्मा व त्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेला पाहिजे. याच मायेने मोहित होऊन हा जीव मूलतः तिही गुणांच्या पलीकडील असूनही आपल्याला त्रिगुणात्मक मानतो आणि त्यामुळे होणाऱ्या अनर्थांना भोगतो. भगवंताची भक्ती हे एकच या अनर्थाच्या निराकरणाचे प्रत्यक्ष साधन आहे, परंतु संसारी लोक हे जाणत नाहीत. हे लक्षात घेऊन व्यासांनी श्रीमद भागवताची रचना केली. यांच्या केवळ श्रवणाने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी परम प्रेममय भक्ती निर्माण होते. त्यामुळे जीवाचा शोक, मोह आणि भय नष्ट होतात. त्यांनी या भागवत संहितेची निर्मिती करून नंतर ती आपला वैराग्यशील पुत्र शुक याला शिकविली. शौनिकांनी विचारले, श्री शुकदेव तर अत्यंत निवृत्त आहे. त्यांना कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही. ते नेहमी आत्मचिंतनात रममान असतात. असे असता त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन कशासाठी केले? सूत म्हणाले, जे लोक ज्ञानी आहेत, ज्यांनी अविद्येचे गाठ सोडली आहे आणि जे नेहमी अभ्यासातच रममान झालेले आहे, अशा लोकांनाही भगवंताची निष्काम भक्ती करतात. कारण भगवंताचे गुण इतके मधुर आहेत की ते सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतात. भगवान शुकदेव तर भगवंतांना अत्यंत प्रिय आहेत आणि स्वतः भगवान असलेल्या व्यासांचे पुत्र आहेत. त्यांच्या हृदयाला भगवंताच्या गुणाचे आकर्षून घेतले आहे आणि त्यामुळेच त्यांना या विशाल ग्रंथाचे अध्ययन केले. आता मी राजर्षी परीक्षितीचा जन्म, कर्म आणि मोक्ष तसेच पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा सांगतो. कारण त्यातूनच भगवान श्रीकृष्णाच्या अनेक कथांचा उगम होतो. ज्यावेळी कौरव पांडवांच्या युद्धात दोन्ही पक्षातील पुष्कळसे वीर मारले गेले आणि भीमाच्या गदाप्रहाराने दुर्योधनाची मांडी भंगली, तेव्हा अश्वत्थाम्याने आपला राजा दुर्योधन याचे प्रिय करण्यासाठी द्रौपदीच्या झोपलेल्या मुलांची मस्तके छाटून दुर्योधनाला भेट म्हणून आणून दिली. हे दुर्योधनाला आवडले नाही, कारण अशा नीच कर्माची सर्वच जण निंदा करतात. या मुलाची माता द्रौपदी आपल्या पुत्राच्या निधनाची वार्ता ऐकून अत्यंत दुःखी झाली. तिच्या नेत्रातून आसवे वाहू लागली. ती रडू लागली. अर्जुन तिचे सांत्वन करीत म्हणाला, हे कल्याणी, जेव्हा मी त्या आततायी अधम ब्राह्मणाचे मस्तक माझ्या गांडीव धनुष्याच्या बाणांनी छाटून तुला ते भेट म्हणून आणून देईन आणि जळलेल्या आपल्या मुलांचा अंत्यविधी झाल्यावर तू त्या मस्तकावर पाय ठेवून स्नान करशील, त्याच वेळी मी तुझे अश्रू पुसेल, असे होईल. अर्जुनाने अशा मधुर पण विलक्षण शब्दाने द्रौपदीचे सांत्वन केले आणि आपले सुहृदय भगवान श्रीकृष्णांना सारथी बनवून अंगावर कवच धारण करून आपले भयंकर गांडीव धनुष्य घेऊन तो रथावर बसला आणि गुरुपुत्र अश्वत्थामाच्या त्याने पाठलाग सुरू केला. मुलाची हत्या केल्याने घाबरलेल्या अश्वत्थामा अर्जुन आपल्याकडेच चालून येत असल्याचे पाहून आपले प्राण रक्षण करण्यासाठी ते जेथपर्यंत पळून जाता येईल तेथपर्यंत पळत सुटला. जसा रुद्राला भिवून सूर्य पळाला होता, त्याचप्रमाणे जेव्हा ब्राह्मणपुत्राने पाहिले की आपल्या रथाचे घोडे थकले आहेत आणि आपण असहाय्य आहोत, तेव्हा आपल्या रक्षणाचे एकमात्र साधन केवळ
ब्रह्मास्त्रच आहे हे त्याने ओळखले. जरी त्याला ब्रह्मास्त्र परत घेण्याची विद्या अवगत नव्हती, तरी प्राणावर बेतलेले संकट पाहून त्याने आचमन केले, ध्यानस्थ झाला आणि ब्रह्मास्त्र सोडले. त्या अस्त्राचे सर्व दिशांना एक प्रचंड तेज पसरले. अर्जुनाने जाणले की आता आपल्या प्राणावरच बेतले आहे. तेव्हा त्याने कृष्णांना प्रार्थना केली. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा महाभाऊ, आपण भक्तांना अभय देणारे आहात. संसाराच्या दगदगत्या आगीत होरपळून निघालेल्या जीवांना त्याचपासून मुक्ती देणारेही आपण आहात. आपण आदिदेव पुरुष पलीकडील साक्षात परमेश्वर आहात. मायेला आपल्या चित्तशक्तीने निरस्त करून आपण आपल्या अद्वितीय स्वरूपात स्थित असता. मायेने मोहित झालेल्या जीवांना आपण आपल्या प्रभावाने धर्मादी स्वरूप कल्याणाचा मार्ग दाखवता. पृथ्वीवरील दैत्यांचा भार नाहीसा करण्यासाठी आणि तुमच्या अनन्यप्रेमी भक्तांनी तुमचे निरंतर स्मरण ध्यान करावे यासाठीच तुमचा हा अवतार आहे. स्वयंप्रकाश रूप श्रीकृष्ण हे भयंकर तेज सर्व दिशांनी माझ्याकडे येत आहे. हे काय आहे आणि ते कोठून येत आहे याचे मला ज्ञान नाही. भगवान म्हणाले, अश्वत्थाम्याने आपल्यावर प्राणसंकट आल्याने हे ब्रह्मास्त्र सोडले आहे असे समज, परंतु हे पुन्हा मागे कसे घ्यावे याचे त्याला ज्ञान नाही. या अस्त्राचा पाडाव करण्याची अन्य कोणत्याही अस्त्रात शक्ती नाही. तू शास्त्रास्त्र विद्या चांगली जाणतोस. तुझ्या ब्रह्मास्त्राच्या तेजानेच या ब्रह्मास्त्राचे प्रचंड तेज शम. सूत म्हणाले, शत्रुपक्षातील वीरांना मारण्यात अर्जुन निपुण होता. भगवंताचा सल्ला ऐकून त्याने आचमन केले, भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मास्त्राचे निवारण करण्यासाठी दुसऱ्या ब्रह्मास्त्राची योजना केली. बाणांनी वेढलेल्या त्या दोन्ही ब्रह्मास्त्राचे तेज सूर्य आणि अग्नीप्रमाणे एकमेकांना टक्कर दिसल्याने आकाश आणि सर्व दिशांना व्यापून टाकावं वायू वाढू लागले. तिन्ही लोकांना जळणाऱ्या वाढत जाणाऱ्या त्या दोन्ही ब्रह्मास्त्राच्या ज्वाळांनी पोळल्याने प्रजेला प्रलयकाळ ओढावला असे वाटले. त्या अग्नीने तिन्ही लोक आणि प्रजेचा नाश होत असलेला पाहून भगवंताची आज्ञा घेऊन अर्जुनाने ती दोन्ही ब्रह्मास्त्रे आवरून घेतली. अर्जुनाचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. झडप घालून त्याने क्रूर अश्वत्थाम्याला पकडून एखाद्या पशु दोऱ्याखंडाने बांधावा तसे त्याला बांधले. अजून मोठ्या ताकदीने अश्वत्थाम्याला दोरीने बांधून शिबिराकडे नेणार होता. तेव्हा कमलनयन भगवान श्रीकृष्ण कोपायिष्ट होऊन त्याला म्हणाले, पार्था, या अधम ब्राह्मणाला जिवंत सोडून देणे उचित नाही. त्याचा वध कर. रात्री झोपलेल्या निरपराध मुलांची याने हत्या केली आहे. धर्माचरण करणारा मनुष्य, मदाने धुंद, बेसावध, वेडसर झोपलेला बालक, स्त्री, अविवेकी, शरणागत, व्रतहीन आणि भयभीत अशा शत्रूला कदापिही मारीत नाही. जो दुष्ट आणि क्रूर पुरुष दुसऱ्यांना मारून आपल्या प्राणाचे पोषण करतो त्याचा वध करणे श्रेयस्कर आहे. कारण अशा प्रवृत्तीचा माणूस जिवंत राहिला तर तो आणखी पाप करील आणि नरकात जाईल. शिवाय माझ्या देखत तू द्रौपदीपुढे प्रतिज्ञा केली होतोस की, हे मानाने, ज्याने तुझ्या पुत्रांचा वध केला त्याचे मी मस्तक तोडून आणीन. या पापी कुलात कलंक असलेल्या आतापर्यंत तुझ्या पुत्रांचा वध केला एवढेच नव्हे तर आपण स्वामी दुर्योधन यालाही दुःखित केले. याचे म्हणून हे वीराने अर्जुना, तू याचा वध कर. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या धर्मपरीक्षेची घेण्यासाठी म्हणून अर्जुनाला अशी प्रेरणा दिली खरी, परंतु अर्जुनाचे हृदय विशाल होते. जरी अश्वत्थाम्याने त्याच्या पुत्राची हत्या केली होती तरी गुरुपुत्राला मारण्याची अर्जुनाची इच्छा नव्हती. यानंतर आपला मित्र आणि सारथी श्रीकृष्णाबरोबर तो युद्धाच्या छावणीत परतला आहे आणि त्याने आपल्या मृत पुत्रांचा शोक करीत असलेल्या द्रौपदीकडे अश्वत्थाम्याला सोपवले.
द्रौपदीला दिसले की अश्वत्थाम्याला पशुसारखे बांधून आणले आहे. निंदकर्म केल्याने तो खाली पाहत होता. आपले अनिष्ट करणाऱ्या गुरुपुत्र अश्वत्थाम्याला अशा प्रकारे अपमानित केल्याचे पाहून द्रौपदीच्या कोमल हृदयात करुणा उत्पन्न झाली आणि तिने अश्वत्थाम्याला नमस्कार केला. पुत्रांना अशा प्रकारे बांधून आणण्याचे सती द्रौपदीला सहन झाले नाही. ती म्हणाली, सोडा याला, हा ब्राह्मण आहे म्हणून आपल्याला पूज्य आहे, ज्याच्या कृपेने संपूर्ण रहस्यसह धनुर्वेद याचे प्रयोग आणि उपसंहारसह सर्व शास्त्रांचे ज्ञान आपण प्राप्त केले. ते आपल्या आचार्य द्रोण पुत्राच्या रूपाने आपल्या समोर उभे आहेत. त्यांची अर्धांगिनी वीरमाता कृपी सती गेली नाही. ती अद्याप जिवंत आहे. हे धर्मज्ञ, ज्या गुरुवंशाची नित्य पूजा करून ज्याला वंदन केले पाहिजे त्याला व्यतीत करणे योग्य नाही. ज्याप्रमाणे आपली मुले मारली गेल्यामुळे मी दुःखी होऊन रडत आहे आणि सारखे अश्रू ढाळीत आहे, तसे यांची पतिव्रता माता गौतमीने रडू नये. ज्या उच्च शुखल राजांनी आपल्या दुष्कर्माने ज्या ब्राह्मणकुलाला राग आणला असेल, ते कोपिष्ट ब्राह्मणकुल त्या राजांना त्याच्या परिवारासह शोकाग्नीमध्ये ढकलून लगेच त्या कुळाला भस्म करते. ब्राह्मण हो, द्रौपदीचे म्हणणे धर्म आणि न्यायाला अनुसरून होते. त्यामध्ये कपट नव्हते, तर करुणा आणि समदुष्ट होती. म्हणून राजा युधिष्ठिराने राणीच्या या हितकारक श्रेष्ठ वचनाने कौतुक केले. त्याचबरोबर नकुल, सहदेव, सात्यकी, अर्जुन, स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्री पुरुषांनी द्रौपदीच्या म्हणण्याला पुष्टी दिली. त्याप्रमाणे भीम क्रूर होऊन म्हणाला, ज्याने झोपी गेलेल्या मुलांना स्वतःसाठी किंवा आपल्या स्वामीसाठी नव्हे तर निष्कारण मारले, त्याचा वध करणेच उत्तम होय. द्रौपदी आणि भीमाचे म्हणणे ऐकून अर्जुनाकडे पाहून भगवान श्रीकृष्ण हसत म्हणाले. श्रीकृष्ण म्हणाले, पापकृत्य केल्याही ब्राह्मणाचा वध करू नये आणि आदताईलाही तर मारले पाहिजे. या दोन्ही गोष्टी मी शास्त्रात सांगितल्या आहेत, म्हणून माझ्या दोन्ही आज्ञाचे पालन कर. द्रौपदीचे सांत्वन करताना तू जी प्रतिज्ञा केली होतीस तिचे पालन कर. त्याचबरोबर भीम, द्रौपदी आणि मला जे प्रिय असेल ते सुद्धा कर. सूत म्हणाले, अर्जुनाने भगवंताच्या म्हणण्याचा मतितार्थ लगेच जाणला आणि त्याने आपल्या तलवारीने अश्वत्थाम्याच्या डोक्यावरील मणी केसासह उपटून टाकला. मुलाची हत्या केल्यामुळे तो अश्वत्थामा अगोदरच सत्वहीन झाला होता. त्यात त्याचा मणी आणि ब्रह्मतेजही नाहीसे झाले. असे त्याच्या दोरखंडाचे बंधन सोडून अर्जुनाने त्याला शिबिराच्या बाहेर घालवले. मुंडन करणे, धन काढून घेणे आणि निवासित करणे हाच अधम ब्राह्मणाचा वध होय. याखेरीज त्याच्यासाठी शारीरिक वध शास्त्राने सांगितलेला नाही. पुत्राच्या मृत्यूमुळे द्रौपदी आणि सर्व पांडव शोकाकुल झाले होते. नंतर त्यांनी आपल्या मृत बांधवांचे अंत्यविधी पाडले. अध्याय 7 समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.